नमस्कार, नव महाराष्ट्र टाइम्समध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आलो आहोत सांगली लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांच्या सांगली कारखाना गेस्ट हाऊसला। निवडणुकीचा निकाल येण्यापूर्वी सांगली जिल्ह्यातून विशालदादा पाटील समर्थक आणि कार्यकर्त्यांनी विशालदादांनाच आपले नवनिर्वाचित खासदार मानले आहे। तसं बघायला मिळालं तर दिवसभरात विशाल पाटील यांच्या निवासस्थानी किंवा गेस्ट हाऊसवर लोकांची वर्दळ सुरूच असते। खास करून जिल्ह्यातला युवा वर्ग, तरुण वर्ग हा विशालदादा पाटलांचा चाहता वर्ग आहे। तरुणांचे बेरोजगारीचे प्रश्न विशालदादा पाटील सोडवतील ही युवांची अपेक्षा आहे। तर वयस्क असतील किंवा महिला वर्ग असतील यांचे प्रश्नही प्रलंबित प्रश्न विशालदादा पाटील सोडवतील असंही मत आहे। काँग्रेस आणि मित्र पक्षांनी विशाल पाटील यांचं तिकीट कापलं असलं तरी याचा फायदा मात्र या ठिकाणी सहानुभूतीच्या मतामध्ये अर्थातच मतपेटीमध्ये झालेलं दिसून येत आहे। लोकांच्या मते दादा घरातून राज्याचा तसेच देशाचा कारभार चालला होता, त्याच घराला उमेदवारी नाकारून काँग्रेसने विशाल पाटील यांच्यावर अन्याय केला आहे असं जनतेचं ठाम मत आहे। तर काँग्रेसमधून विश्वजित कदम हे विशाल पाटलांचे जवळचे मित्र आहेत। विश्वजित कदम यांचा सुद्धा कल विशालदादा सोबतच आहे की आणि दुसरीकडे कुठे हे निकालानंतरच कळेल। कुंडल असेल, पलूस असेल किंवा कडेगाव असेल, या ठिकाणी जनतेचा कौल घेण्यासाठी जेव्हा आपली नव महाराष्ट्र टाइम्सची टीम पोहोचली तेव्हा मात्र त्या ठिकाणच्या नागरिकांनी डॉक्टर विश्वजित कदम हे सांगतील त्याच ठिकाणी आम्ही मत करू या प्रकारचं एक भाष्य केलं होतं। एक मित्र म्हणून नक्कीच डॉक्टर विश्वजित कदम यांचा कल हा विशाल पाटलांच्या सोबतच असेल असं सध्या तरी म्हणावं लागेल। 7 मे 2024 सांगली लोकसभेचं मतदान पार पडलं आणि संध्याकाळी 6 वाजता मतदाराचा अर्थातच मतांचा एक आकडा समोर आला। तो होता 52.56 इतका। एवढ्या अवघ्या कमी आकड्यामध्ये मतदारांची विभागणी ही मतावरच नक्कीच पडलेली दिसून येत होती। साधारण या आकड्यावरून एकच लक्षात आलं की मतदान हे चुरशीचं झालेलं आहे आणि तिरंगी लढत असल्यामुळे नक्की काय होईल हे सांगू शकत नाही। तर निवडणुकांच्या निकालानंतर विशालदादा पाटील जनतेच्या प्रश्नांना कसे सोडवतात आणि तरुणांना रोजगार प्राप्तीसाठी कसे खरे ठरतात ते फक्त मतदानाच्या निकालानंतरच पाहायला मिळेल। नव महाराष्ट्र टाइम्स सांगली। चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका।